बातमी चंद्रपुरातनं. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही दृश्य पाहून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरच सवाल उभे राहिलेत. एकीकडे सरकार आणि प्रशासन कॉपी मुक्त परीक्षेचे दावे करतं, दुसरीकडे सर्वोदय कॉलेजनं मात्र कॉपीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. हे विद्यार्थी कोणत्याही साध्या परीक्षेला बसलेले नाहीत बरं का. ते बसलेत BA प्रशासकीय सेवा अर्थात सिव्हिल सर्व्हिसेस या विषयाचा ते पेपर देत आहेत. उद्याचे अधिकारी घडवणाऱ्या या परीक्षेचा पायाच जर भ्रष्टाचारावर आधारलेला दिसतोय, तर मग पुढे हा अधिकारी कसं स्वच्छ प्रशासन करणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसतंय की विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन्स आहेत. कोणतीही भीती न बाळगता गुगलवरती उत्तरं शोधली जात आहेत आणि तीच पेपरमध्ये लिहिली जात आहेत. या परीक्षा केंद्रावरील सोयीसुविधांचाही बोजवारा उडालाय. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर अंतर्गत येणाऱ्या या कॉलेजमध्ये सुमारे 400 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र एकाच बाकावर 3-3 विद्यार्थ्यांना बसवण्यात आलंय. जागा नसल्यानं अनेक विद्यार्थी जमिनीवर बसूनही पेपर सोडवत होते. इतकंच नाही तर जिथे साध्या शौचालयाचीही सोय नाही, हा सगळा प्रकार कॉलेजच्या प्रशासनाच्या आशीर्वादानं सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून 300 रुपये घेऊन त्यांना मोबाईलवरून कॉपी करण्याची परवानगी दिली जात असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. लिहायला दिले होते आणि आज दिनांक 22/4/2026 रोजी आम्ही पेपर द्यायला गेलो तेव्हा सरांनी म्हणाले की 300 रुपये द्या, अन्यथा तुम्हाला मोबाईल पाहून लिहू देणार नाही. आम्ही त्यांच्या मागणीस नकार दिला. त्यामुळे त्यांनी आम्हाला मोबाईल दिले नाही आणि सर्व बाकी विद्यार्थ्यांना मोबाईल दिले. त्यामुळे आम्हाला मानसिक त्रास झाला आणि आम्ही पेपर तिथेच ठेवून त्या सेंटरवरनं निघून आलो. त्या कॉलेजमध्ये सुविधा देखील नाही आहेत. बाथरूमची सुविधा नाही आहे, पंख्याची सुविधा नाही आहे आणि पाण्याची सुद्धा सुविधा नाही आहे.